हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. आज आपण पेपर फर्स्टच्या युनिट फर्स्ट म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड हे डेप्थमध्ये बघणार आहोत. कारण की आपली परीक्षा पण खूप जवळ आलेली आहे आणि त्यासाठी हे सिरीज सुरू केलेले आहेत. तर आपण यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ केवळ परीक्षेसाठी नाही, तर एक स्मार्ट शिक्षक बनवण्यासाठी आहे. आपण अध्यापनाची मूळ उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचण्याच्या पायऱ्या सखोलपणे पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. मग समजा तुम्ही कोणाला पोहणे शिकवत आहात, फक्त काठावर बसून हात हलवायला सांगणे म्हणजे वरवरचे शिक्षण, पण त्याला पाण्यात ढकलून हातपाय मारायला लावणे म्हणजे डेप्थमध्ये शिकवणे. तर हे आपण आज पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे टीचिंग म्हणजे काय किंवा टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक अशी कला आहे जिथे शिक्षक केवळ माहिती ओतत नाही, तर विद्यार्थ्यांच्या डोक्यात प्रकाश पाडतो. यात संवाद कौशल्य येते, विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेणे सर्वात महत्त्वाचे असते. हे गोल ओरिएंटेड असते, म्हणजे विद्यार्थ्याच्या वागण्यात बदल झालाच पाहिजे हा याचा उद्देश असतो. तर समजा तुम्ही तुमच्या मित्राला भाजी कशी निवडावी हे शिकवत आहात. त्याला फक्त मेथी आणि कोथिंबीरमधला फरक समजला तरी ती तुमची ॲप्टिट्यूड आहे. नाहीतर तो मेथीची चटणी करून बसेल. तर यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो लेवल्स ऑफ टीचिंग. जेव्हा आपण लेवलचा विचार करतो, लेवल म्हणजे स्तर, तर टीचिंगचे स्तर कोणकोणते आहेत? तर अध्यापनाचे 3 मुख्य स्तर आहेत. एक म्हणजे मेमरी लेव्हल टीचिंग, दुसरं म्हणजे अंडरस्टँडिंग लेव्हल टीचिंग आणि तिसरं म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेव्हल टीचिंग. मेमरी लेव्हल टीचिंग आहे ती सगळ्यात पहिल्यांदा हर्बर्टने दिली होती. ही टीचिंग सगळ्यात पहिल्यांदा हर्बर्टने दिली होती. मेमरी लेव्हल टीचिंग वॉज गिवन बाय हर्बर्ट. कारण की यामध्ये विद्यार्थी फक्त आणि फक्त मेमोरायझेशनवरती भर देतो, म्हणजे फक्त तो रट्टा मारतो यामध्ये. हा अध्यापनाचा सर्वात खालचा आणि सुरुवातीचा स्तर आहे. याला थॉटलेस टीचिंग म्हणतात. कारण यात विद्यार्थ्याला स्वतःचे डोके चालवण्याची संधी नसते. जे याचा मुख्य उद्देश असतो की माहिती मेंदूत साठवणे आणि गरज पडल्यावर ती जशीच्या तशी बाहेर काढणे. या टीचिंगमध्ये विद्यार्थी फक्त का यावर विचार करतो, म्हणजे फक्त विद्यार्थी व्हॉटवर विचार करतो, तर व्हाय आणि हाऊ यावरती विचार करत नाही. आणि याची स्टेप म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा प्रिपरेशन केली जाते. सगळ्यात पहिल्यांदा प्रिपरेशन केले जाते, मग त्याला प्रेझेंट केला जातो. प्रिपरेशन, देन प्रेझेंटेशन, देन कम्पेअर केला जातो, कम्पॅरिझन, मग जनरलायझेशन आणि त्याला रिअल लाईफमध्ये अप्लाय करतात, मग ॲप्लिकेशन. आता समजा लहान मुलाला विचारलं ए फॉर काय, तर तो ओरडून सांगतो ए फॉर ॲपल. पण जर त्याला विचारलं बॅटची स्पेलिंग एपासून का सुरू होत नाही, तर तो गप्प बसतो, कारण त्याने फक्त ॲपल पाठ केलं आहे. का हे त्याला माहिती नाही. तर मेमरी लेवलवरती फक्त मेमरी म्हणजे रोट लर्निंगवरती भर दिला जातो. अंडरस्टँडिंग लेवल टीचिंग यामध्ये अध्यापनाचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा स्तर आहे. स्मृती स्तराच्या एक पाऊल पुढे जाऊन इथे केवळ माहिती साठवणे अपेक्षित नसून ती समजून घेणे महत्त्वाचे असते. आणि याचा जे प्रवर्तक आहे ते म्हणजे मॉरिसन आहे. याचा उद्देश काय असतं, तर विद्यार्थ्याला विषयातील तथ्य आणि तत्त्वे यामध्ये संबंध समजून घेण्यास मदत करणे. तर या स्तरावर विद्यार्थ्याने विषयावर मास्टरी मिळवणे अपेक्षित असते, जेणेकरून तो शिकलेल्या माहितीचा अर्थ लावू शकेल. ओके. तर स्मृती स्तरावर बुद्धीचा वापर कमी असतो, आता आपण पाहिलं होतं. पण आकलन स्तरावर विद्यार्थ्याला इन्साईट मिळते, म्हणजे त्याला समजते की एखादी गोष्ट का आणि कशी घडते. आपण स्मृती स्तरावर फक्त व्हॉटवर फोकस केला होता, पण अंडरस्टँडिंगवर आपण का आणि कशी यावर फोकस करतो. या स्तराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना एक्झाम्पल आणि अपवाद किंवा नकारार्थी उदाहरणे देऊन संकल्पना स्पष्ट करतात. मग शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही सक्रिय असतात, परंतु शिक्षकाची भूमिका हे फक्त फॅसिलिटेटर म्हणून असते, म्हणजे मार्गदर्शक करतो फक्त त्याला. ठीक आहे. मग याचे 5 टप्पे आहेत. हे जे आहे अंडरस्टँडिंग लेव्हल याचे 5 टप्पे आहेत. मॉरिसन एल बिगीनी याचे 5 टप्पे सांगितलेले आहेत. ते म्हणजे सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे एक्सप्लोरेशन. ठीक आहे. यामध्ये एक्सप्लोरेशन म्हणजे विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान तपासणे. दुसरं आहे फर्स्ट आहे एक्सप्लोरेशन, दुसरं आहे प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण, आणि तिसरं आहे ॲसिम्युलेशन म्हणजे आत्मसात करणे, आणि ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन करणे, आणि रिसायटेशन. 5वा टप्पा कोणता आहे? रिसायटेशन म्हणजे कथन किंवा सादरीकरण त्याला आपण म्हणतो. ठीक आहे. तर या सगळ्यात पहिला टप्पा जे आहे ते एक्सप्लोरेशन किंवा त्याला अन्वेषण आपण म्हणतो. विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान तपासतो आपण यामध्ये. दुसरं म्हणजे प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण, म्हणजे नवीन विषय मांडणे आणि तो समजला आहे का नाही हे पाहणे, ह्याला प्रेझेंटेशन म्हणतो. आणि ॲसिम्युलेशन म्हणजे आत्मसात करणे. विद्यार्थी स्वतःच्या गतीने विषय समजून घेतो, म्हणजे त्याला सेल्फ स्टडी आपण ज्याला म्हणतो. तर हे ॲसिम्युलेशनमध्ये येते. मग आधी ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन, म्हणजे शिकलेली माहिती क्रमाने लावणे. आणि रिसायटेशन म्हणजे काय? रिसायटेशन म्हणजे विद्यार्थी स्वतःच्या शब्दांत विषय मांडतो, त्याला रिसायटेशन म्हणतात. आता समजा तुम्ही गुलाबजामुन बनवायला शिकत आहात, तर तुम्ही मेमरी लेवलमध्ये काय करता, फक्त तुम्ही रेसिपीचे पुस्तक वाचून साहित्य पाठ केले, जसं की खवा, साखर, वेलची इत्यादी. मग अंडरस्टँडिंगमध्ये तुम्ही काय करता, तुम्हाला समजले की पाक तारिका असावा लागतो. जर पाक जास्त घट्ट झाला तर गुलाबजामुनमध्ये बुडणार नाही, आणि जर पातळ झाला तर ते विरघळतील. हे का आणि कसे समजणे म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल आहे. होप यू आर गेटिंग माय पॉईंट.
दुसरं आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. तर हा अध्यापनाचा सर्वोच्च आणि सर्वात प्रगल्भ स्तर आहे. आता आपण पहिलं स्मृती आणि आकलन यामध्ये दोन्ही स्तरांच्या पाया भक्कम असल्याशिवाय या स्तरावर पोहोचता येत नाही. जे प्रवर्तक होता तो होता मॉरिस पी हंट. की हे लक्षात नाही जरी ठेवलं तरी चालेल, पण हंट हे लक्षात ठेवा. हंट रिफ्लेक्टिव्ह म्हणजे हंट. तर याला प्रॉब्लेम सेंटर्ड अध्यापन म्हणतात. काय म्हणतात? प्रॉब्लेम सेंटर्ड अध्यापन याला म्हटले जाते. तर प्रॉब्लेम सेंटर म्हणजे समस्या केंद्रित अध्यापन म्हणतात. यात विद्यार्थ्याला केवळ माहिती दिली जात नाही, तर त्याला विचार करायला प्रवृत्त केले जाते. तर हे पूर्णपणे लोकशाहीपूर्ण आणि विद्यार्थी केंद्रित असते. इथे शिक्षक हा हुकुमशहा नसून विद्यार्थ्याच्या मित्र आणि मार्गदर्शक असतो. त्यात तर्कशक्ती म्हणजे रिझनिंग आहे, इमॅजिनेशन आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे, याचा वापर केला जातो. म्हणजे कल्पनाशक्तीच्या, चिकित्सक विचारच्या याचा वापर आणि तर्कशक्ती याचा वापर केला जातो. तर विद्यार्थी स्वतःहून शिकण्यास प्रवृत्त होतो. इथे बाह्य दबावापेक्षा अंतर्मनातील जिज्ञासा जास्त महत्त्वाची असते आणि या स्तरावर शोध घेण्याला महत्त्व दिले जाते. विद्यार्थी स्वतः समस्या शोधतो, गृहीतके म्हणजे हायपोथेसिस मांडतो आणि ती तपासून पाहतो. आणि याचे मूल्यमापन करण्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांऐवजी निबंधवजा म्हणजे एसे टाईप प्रश्नांचा वापर केला जातो, जेणेकरून विद्यार्थ्याची विचार करण्याची पद्धत समजेल. ठीक आहे. आणि यांनी मॉडेलचे स्टेप सांगितले होते. आता याची स्टेप्स आपण बघत आहोत. स्टेप हे यांनी याचे 4 स्टेप सांगितले होते. हटीने तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्रॉब्लेम सिच्युएशन. सगळ्यात पहिल्यांदा स्टेप आहे प्रॉब्लेम सिच्युएशन. यामध्ये विद्यार्थीसमोर एखादी खरी समस्या निर्माण करणे. हे सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम फाईंड करणे किंवा विद्यार्थीसमोर एखादी प्रॉब्लेम देणे त्याला. दुसरी स्टेप आहे फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस. फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस म्हणजे त्या समस्येवर काय उपाय असू शकतात याचे अंदाज लावणे. हायपोथेसिस म्हणजे गृहीतके. आणि तिसरं म्हणजे डेटा कलेक्शन म्हणजे माहितीचा गोळा करणे, त्याला म्हणतो आपण डेटा कलेक्शन. आणि चौथं म्हणजे टेस्ट करणे. हायपोथेसिस जे आपण काढलेलं आहे ते टेस्ट करणे, त्याला हायपोथेसिस टेस्टिंग म्हणतो. म्हणजे गोळा केलेल्या माहितीवरून उपाय बरोबर आहे की नाही हे तपासणे. समजा तुम्ही गुलाबजामुन बनवत आहात, पण ऐनवेळी घरात साखर संपली आणि पाहुणे 10 मिनिटात येणार आहेत. ठीक आहे. मेमरी लेवलमध्ये तुम्ही काय कराल? तुम्ही फक्त रेसिपी पाठ केली होती, त्यामुळे तुम्ही गोंधळून जाता. मग अंडरस्टँडिंग लेवलमध्ये तुम्ही काय केला होता? तुम्हाला माहीत आहे की गोडव्यासाठी साखरेला पर्याय हवा. ठीक आहे. आणि रिफ्लेक्टिव्ह लेवलचा उपयोग यामध्ये असा होतो की तुम्ही डोकं चालवता. फ्रीजमध्ये गुळाची पेंड आहे किंवा मध आहे का? तुम्ही गुळाचा पाक करून नवीन फ्युजन गुलाबजामुन तयार करता. समस्येवर असा जुगाड किंवा क्रिएटिव्ह उपाय शोधणे म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह लेवल. ठीक आहे. तुम्ही नेट किंवा सेट परीक्षेत असाच प्रकारे डोकं लावून प्रश्न सोडवले तर तुम्हाला सेट होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. चला तर जे PYQ आले होते यावरती आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. लेवल ऑफ टीचिंग MS सेट सप्टेंबर 2021चा हा PYQ आहे. तर अध्यापनाच्या कोणत्या स्तरामध्ये विद्यार्थ्याला केवळ तथ्यांचे पाठांतर करावे लागते आणि शिक्षक हा मुख्य नियंत्रक असतो. आता इथे तुम्ही उत्तर बघा. अंडरस्टँडिंगमध्ये काय आपण बघितलं होतं? मेमरी तुम्ही रिकॉल करा. फक्त आपण प्रिव्हियसली शिकलो होतो की आपण मेमरी लेवलमध्ये जेव्हा मी तुम्हाला मेमरी लेवलबद्दल शिकत असताना तुम्हाला सांगितले होते की हा हर्बर्ट म्हणजे रट्टा, हर्बर्ट म्हणजे बडबडांनी रट्टा करणे. तर हे शब्द वापरले होते आपण. उदाहरण देताना मी तुम्हाला सांगितले होते की A फॉर ॲपलचे उदाहरण दिले होते, जिथे फक्त माहिती साठवली जाते आणि शिक्षक मुख्य असतो. हेच प्रश्नाचे उत्तर म्हणजे मेमरी लेवलकडे जाते तुम्हाला. कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिफ्रॅक्टिव्ह लेवल. आता रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणजे हे लास्टचे स्तर होतं, म्हणजे हे तिसरी पायरी होती. ही मी तुम्हाला सांगितली होती. याचे प्रश्न काय आहे? अध्यापनाच्या रिफ्लेक्टिव्ह लेवलबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? हा स्तर शिक्षकाद्वारे पूर्णपणे नियंत्रित केला जातो. हा तर मेमरी लेवल होता. दुसरा ऑप्शन आहे यात विद्यार्थ्याला समस्या शोधण्यास आणि त्यावर उपाय काढण्यास प्रवृत्त केले जाते. हा थोडा योग्य वाटत आहे. हा सर्वात खालचा स्तर असून त्यात बुद्धीचा वापर कमी होतो. बुद्धीचा वापर तर जास्त होतो, कारण बुद्धीशिवाय यामध्ये पर्याय नाही. काय यात केवळ व्याख्याने दिली जातात नाही. हे तर काय असेल? उत्तर असेल B. मॅच द फॉलोइंग. आता बघा हे कशाचं आहे? जून 2019चा हा क्वेश्चन आहे. अध्यापनाचे स्तर आणि त्यांचे प्रवर्तक. ठीक आहे. स्तर काय आहे? मेमरी लेवल टीचिंग. हे मॉरिसनने दिलं होतं का? मेमरी लेवल मॉरिसनने दिलेला नाही. अंडरस्टँडिंग लेवल हंट, रिफ्लेक्टिव्ह लेवल हर्बर्ट. आता मला सांगा, मी तुम्हाला हे शिकवलेली आहे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. तर थँक्यू. तुम्हाला जर काही समस्या असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.